कडे आपण वळू आणि आजचा संदेश, आजचं वचन जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. कारण या गोष्टीविषयी म्हणजे जो बाप्तिस्मा, या बाप्तिस्म्याविषयी जे गैरसमज अनेक लोकांमध्ये आहे, हा जो गैरसमज आहे तो दूर करण्यासाठी आजचा संदेश, आजची शिकवणी फार महत्त्वाची आहे. कारण चुकीची या बाप्तिस्म्याविषयीची जे समजूत आहे त्याच्यामुळे अनेकांच्या आत्मे नरकाकडे जात आहेत, कारण त्यांना बाप्तिस्मा काय आहे हे समजत नाही. आणि म्हणून मनुष्याच्या रूढी किंवा चुकीच्या गोष्टीमुळे लोक बाप्तिस्म्याला अनेक गोष्टी अशा समजतात. त्यांना असं वाटतं का मी बाप्तिस्मा घेतला म्हणजे मी आता स्वर्गातच जाईल. आणि अशा अनेक चुकीच्या गोष्टीमुळे काय होत आहेत, अनेक नाशाच्या मार्गावर जात आहे. आणि म्हणून बाप्तिस्मा हे बायबल आधारित खरंच काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण आज शिकणार आहोत. काही तुम्हाला मी गोष्टी सांगतो ज्या माझ्या डोळ्यासमोर आहेत, का लोक बाप्तिस्मा कशासाठी घेतात. आणि काही हास्यास्पद आहे, काही खूपदा मी बघतो का बा माझं लग्न झालं पाहिजे या चर्चमध्ये, त्यासाठी बाप्तिस्मा घेतात. काही का मला शाळेची ॲडमिशन भेटली पाहिजे या ख्रिश्चन चर्चमध्ये, म्हणून बाप्तिस्मा घेतात. काही कमीत कमी या एखाद्या ख्रिश्चन कब्रस्तानात मला गाडता आलं पाहिजे या गोष्टीसाठी बाप्तिस्मा घेतात. आणि या सगळ्या गोष्टी चुकीच्या वाईटाच्या आहेत, याच्यात काहीच तथ्य नाही. आणि म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं, या बाप्तिस्म्याविषयी अनेक चुकीच्या मान्यता किंवा समजूत लोकांची आहे. आणि म्हणून हे आपल्याला खूप आवश्यक आहे की खरंच बायबल आधारित बाप्तिस्मा काय आहे आणि बाप्तिस्मा कसा घेतला जातो, काय असतो, या सगळ्या गोष्टी आपण समजू. आणि म्हणून काही मुद्दे मी तुमच्या समोर मांडतो. तर बाप्तिस्मा हा जो आहे, याचा सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जे आपण बघणार आहोत का बाप्तिस्मा म्हणजे तारण नव्हे, बाप्तिस्मा म्हणजे सॅल्वेशन नव्हे. बाप्तिस्मा कोण्याच व्यक्तीचं तारण करू शकत नाही, त्याला स्वर्गात पाठवू शकत नाही, त्याला नरकापासून वाचवू शकत नाही. म्हणून सगळ्यात पहिले आपण जो आधार, जे पहिलं तथ्य आहे किंवा सत्य आहे, बाप्तिस्मा म्हणजे सॅल्वेशन किंवा तारण नव्हे. मी तुम्हाला सांगतो, या देशात, आपल्या देशात किंवा अनेक बाकीच्या देशामध्ये सुद्धा एक लोकांना मान्यता असते का जसा एखादा मुलगा, एखादा बाळ एखाद्या ख्रिश्चन असणाऱ्या कुटुंबात, ज्याचे आई वडील ख्रिश्चन धर्म पाळतो, आणि जसा तो जन्मतो, कारण मी त्यातून गेलो आहो, आणि त्या असं शिकवल्या जाते आणि असं समजल्या जाते का आता तू तर ख्रिस्ती झालाच, कारण तुझे आई वडील ख्रिस्ती आहे म्हणजे तूही आहे. आता फक्त तुझा ख्रिस्तीपणा भक्कम व्हावा किंवा तो ठाम व्हावा म्हणून एक 18व्या वर्षी किंवा तू युवक झाल्यावर तुला फक्त बाप्तिस्मा देणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही जी चुकीची समजूत, म्हणजे त्या मुलाला वाटतं का मी तर ख्रिस्ती आहेच, पण आता जेव्हा मी मोठा झालो की नाही की तेव्हा माझा बाप्तिस्मा करून देतील माझे पास्टर, आणि त्याच्यामुळे मी पक्का ख्रिस्ती होऊन जाईन आपण. आणि अशामुळे काय होतं, हे चुकीची समजूत आहे. आणि तो मुलगा काय करतो, 18व्या वर्षी त्याचे आई वडील त्याला सांगतात, पास्टर बाप्तिस्मा द्या लागते ना, पोराचा मोठा झाला ना, 18 वर्षात झाला ना, कॉलेजमध्ये जाऊ लागला ना. पास्टरलाही काही समजत नाही, तोही म्हणते हो याचा बाप्तिस्मा पुढच्या महिन्यात आहे ना, लिस्ट बनत आहे, त्याच्यात नाव तुम्ही टाकून दे जा. आणि म्हणून हे अंधळे लोक अंधळ्याला मार्गदर्शन करून त्या व्यक्तीला बाप्तिस्मा देतात. एक गोष्ट काय होते, आता हा ख्रिस्ती धर्मातला व्यक्ती, मुलगा लहानपणापासून चर्चमध्ये जातो आणि बाकी त्यांचे बाप्तिस्मे बघतो, आणि ते होत असताना पास्टर काहीच समजून सांगत नाही, कारण यांच्यासाठी काय आहे, दर 2-3 महिन्याने 20-30 लोक बाप्तिस्मा द्यावंच लागते. आणि हे रूढी, हे काय करतात, हे प्रचलन किंवा ही गोष्ट करतात. आणि हा जो मुलगा चर्चमध्ये हाही बघत असतो, एक दिवस माझा नंबर येईल. म्हणजे त्या बाप्तिस्मा कशासाठी आहे याला माहीतच नाही, फक्त याला हे समजते का एक दिवस मलाही बाप्तिस्मा घ्यायला लागते. आणि हा आपल्या मनात जे बघतो तेच ठरवतो, आणि त्याला फक्त हेच वाटते का बाप्तिस्मा म्हणजे आता मी पक्का ख्रिस्ती झालो, आता थोडासा कच्चा होतो पण आता मी पूर्ण झालो. आणि म्हणून पहिली जी गोष्ट जे मी तुम्हाला सांगत आहे का बाप्तिस्मा म्हणजे सॅल्वेशन किंवा तारण नाही. बाप्तिस्मा कोण्याच व्यक्तीला स्वर्गात टाकत नाही, बाप्तिस्मा कोणाच व्यक्तीला नरकापासून वाचू शकत नाही. बाप्तिस्मा ही जी गोष्ट आहे ते अशा प्रकारे होत नाही.
दुसरं सत्य आपण बघणार आहोत ते म्हणजे मग बाप्तिस्मा असतो तरी कधी, बाप्तिस्मा कोणी आणि कधी घेतला पाहिजे ते आपण समजू. तर बाप्तिस्मा हे तारण मिळाल्यानंतर, म्हणजे ज्या व्यक्तीचं खरंच सॅल्वेशन झालेलं आहे आणि त्याचं तारण झाल्यानंतर देवाची जी आज्ञा आहे त्याचं पालन करण्यासाठी पहिली तयारी आहे. म्हणजे जसं एखाद्या व्यक्तीचं सॅल्वेशन होतं, सांगण्याचं तात्पर्य बाप्तिस्म्यासाठी काय लागतं, म्हणजे तुम्ही चर्चमध्ये असणे, म्हणजे तुम्ही देवाच्या वचनात असणे, किंवा सोप्यारित्या कुठल्या ना कुठल्या आधारे तुम्ही सत्याला कनेक्ट असणे, की सत्य मी ऐकत आहे. आणि एखादा व्यक्ती जेव्हा तुम्हाला गाईड करतो की अरे पापाची शिक्षा मरण आहे, जसा कोणीही डॉक्टरचा मुलगा सहज डॉक्टर होत नाही, तसाच कुठला ख्रिश्चनचा मुलगा कधी ख्रिश्चन होत नसतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, हे जे मी शिकवत आहे बायबल आधारित, जो ख्रिश्चन धर्म जगात पाळला जातो त्याच्याविषयी मी शिकवतही नाही, त्याच्याविषयी मी बोलतही नाही. प्लस त्याच्यातल्या ज्या चुका आहे ज्या आपण सहज पाडतो ते आपण सुधारण्याचा प्रयत्न या संदेशाद्वारे करत आहोत. आणि म्हणून कुठला व्यक्तीनं बाप्तिस्मा घेतला पाहिजे, ज्या व्यक्तीला देवाच्या वचनातून समजलं का हो मी तो पापी आहे, फरक पडत नाही मी ख्रिश्चन धर्मात आहे, चर्चमध्ये आहे किंवा मी कसा आहे, पण वचन सांगतं मी पापी आहे, मरेल, अनंताच्या नरकात जाईल, पण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी देण्यात आला, तो माझ्या पापासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. आणि जसा हा व्यक्ती त्या ख्रिस्ताला, देवाच्या पुत्राला आपला आत्मा वाचवण्यासाठी हाक मारतो आणि जेव्हा स्वर्गातील देव प्रभू येशू ख्रिस्त त्याचा आत्मा वाचवतो, म्हणजे या व्यक्तीला खात्री असली पाहिजे, हा स्वतःहून आला पाहिजे की अरे मला देवाने वाचवलं, माझ्या पापाची क्षमा झालेली आहे, मला नवीन जीवन मिळालेलं आहे. आणि जेव्हा त्याला देवापासून खात्री या व्यक्तीला ज्याला आहे, ज्याला प्रभू येशू ख्रिस्तापासून खात्री आहे, ज्याला प्रभू येशू ख्रिस्तापासून नवीन जीवन मिळालेलं आहे, ज्याला प्रभू येशू ख्रिस्तापासून शांती आहे का तुझे पाप मी क्षमा केले आहे, त्या व्यक्तीने आणि फक्त त्या व्यक्तीने बाप्तिस्मा घेतला पाहिजे. बाप्तिस्मामुळे तो व्यक्ती तारल्या जात नाही, तर देवावरील विश्वासामुळे तो व्यक्ती तारल्या जातो. आणि जसा हा व्यक्ती नव्याने जन्मला, जसा ह्या व्यक्तीच्या पापाची क्षमा झाली आणि ते झाल्यानंतर या व्यक्तीने देवाची आज्ञा पाळण्यासाठी, देवाने आज्ञा दिली का तुमच्या सॅल्वेशन किंवा तारणानंतर तुम्ही बाप्तिस्मा घेतला पाहिजे, त्याच व्यक्तीने बाप्तिस्मा घेतला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या तारणाच्या आधी अनेक चर्चेसमध्ये गेलो आणि या चर्चेसमध्ये कशा रूढी आहे मी तुम्हाला सांगतो. या मार्चमध्ये जे बाप्तिस्मे आहेत, जे मुलं 18 वर्षाचे झाले आहेत, मागे जे साऊंड बूथमध्ये जे बसले आहेत त्यांच्याकडे तुमचे नावं लिहून द्या. आपण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाप्तिस्मा घेणार आहे, बरोबर का? नाव लिहून टाक जा. तुमचं नाव लिहिलं नाही का? आणि आपण बघतो का या गोष्टीचा कसा खेळ केला जातो. आणि हे अक्षरशः आहे, हे असं होतं. फक्त कशासाठी दिल्या जातं का तुमची लिस्ट बनावी, तुमचे नावं बनावे, तुम्हाला नंबर देता यावे, तुम्ही फोटो घ्यावे, याच गोष्टीसाठी लोकांना फसवता येतं. विचार करा, हे किती वाईट गोष्ट आहे. कारण तुम्ही त्याला चुकीचं आश्वासन देत आहे. एकदा त्याला तुम्ही बाप्तिस्मा दिला, त्याचं सॅल्वेशन झालं नाही, त्याला सत्य माहीत नाही, हा व्यक्ती त्याच अंधारात की माझा तर बाप्तिस्मा झालता, मग 18व्या वर्षीच झाला, माय झालं, काय झालं त्याच्यात? सांगण्याचं तात्पर्य त्याला काहीच समजत नाही, कारण तुम्ही त्याला चुकीच्या शिकवणीत आणि त्या बाप्तिस्म्याला हा समजतो की माझं झालंय, माझं मी स्वर्गातच चाललो. तुझं ना जीवन बदललं, ना तुला काही सॅल्वेशन माहीत नाही, तुला देव माहीत नाही, तुला हे समजत नाही का तू पापी आहे, तुला हे समजत नाही का सॅल्वेशन तारण काय आहे, पण त्याला बाप्तिस्मा दिला जातो. आणि म्हणून असे अनेक लोक फसल्या जातात. आणि म्हणून आणखी दुसरी एक शिकवण मी तुम्हाला सांगतो. काय शिकवल्या जातं? कारण त्याला माहीत राहतं का काहीतरी नवीन काहीतरी असेल, त्याच्यामुळे माझं सॅल्वेशन असेल. म्हणून काही चर्चेसमध्ये का तू बाप्तिस्मा आता घेऊन घे आणि मग कधी तुला एखाद्या वेळेस ख्रिस्त समजेल, तुझं सॅल्वेशन होईल. आणि त्याच्या या चुकीच्या शिकवणीमुळे सुद्धा की बरं ठीक आहे बाप्तिस्मा आहे काय, अच्छा याच्यानंतर 3 महिन्यांना आहे का, नाही आताच घेऊन घेतो ना, मग आताच घेऊन घेतो. म्हणजे त्याला माहीत आहे की माझं सॅल्वेशन नाही आणि त्याला माहीत आहे की माझ्यापाशी तारणाची साक्ष नाही आणि त्या व्यक्तीला बाप्तिस्मा दिला जातो. या आशेने
का पुढं चालून तुला समजूनच जाईल. आता तू देवाच्या वचनात वाळ आणि मग तुला पुढं समजेल. आणि याच्यातही लोक फसवल्या जातात. आणि म्हणून पहिलं आपण बघितलं की बाप्तिस्मा म्हणजे तारण नाही. दुसरं आपण बघितलं की बाप्तिस्मा हे तारण मिळाल्यानंतरची आज्ञा पालनाची पहिली पायरी आहे. तिसरं आपण बघू की बाप्तिस्मा हे सुवार्तेचं एक चित्र आहे. आता हे कसं आहे हे मी तुम्हाला समजून सांगतो. एक वचन आपण वाचू. पहिलं कोरिन्थीस 15:3 आणि 15:4. कारण जे मला पहिल्यांदा सांगण्यात आले, पॉल म्हणत आहे, ते मी तुम्हा सांगून टाकले. त्यापैकी महत्त्वाचे हे आहे की शास्त्रलेखाप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांसाठी मरण पावला. आणि चौथं वचन जे आपण बघू, त्यास पुरण्यात आले व शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्यास पुन्हा उठवण्यात आले. तर याचा अर्थ समजून घ्या. तर जेव्हा बाप्तिस्मा दिल्या जातो, काय केल्या जातं, त्या व्यक्तीला काय केल्या जातं, पाण्यात उभा केला जातो. म्हणून पाणी जे असलं ते टाकं किंवा डीप असलं पाहिजे, जे त्यात मनुष्य बुडवता आला पाहिजे. आता त्याला पाण्यात उभं केलं जातं. हे उभं असणं म्हणून तुम्हाला काय शिकवत आहे की बाप्तिस्मा काय आहे, देवाची सुवार्ता. सुवार्ता काय आहे का, येशू ख्रिस्त तुमच्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. म्हणून जेव्हा तुम्ही पाण्यात उभं राहता, ते चित्र आहे का कसा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी क्रुसावर मारण्यात आला. आणि म्हणून तो जो उभा असलेला व्यक्ती तो दर्शवितो येशू ख्रिस्ताचं क्रुसावरचं मरण. नंतर जेव्हा एखादा पास्टर त्याला पाण्यात पूर्णपणे डुबवतो, ते दर्शवितो का ख्रिस्त कसा आता दफन करण्यात आला. आणि मग तो पास्टर त्याला पाण्यातून बाहेर काढतो, ते दर्शवितो का ख्रिस्ताने कसं तिसऱ्या दिवशी आपल्या मरणावर विजय मिळवला. आणि म्हणून ही जे गोष्ट आहे, हे बाप्तिस्मा काय आहे, तर हे चित्र आहे का कसं मी ख्रिस्तावर विश्वास ठेवला, का देवाने माझा आत्मा वाचवला, कसा ख्रिस्त माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. आणि म्हणून बाप्तिस्मा ही काय आहे, येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या आंतरिक स्वीकृतीची बाह्य अभिव्यक्ती. कारण साल्वेशन तारण हे काय होतं, तुमचं आंतरिक आहे. म्हणून देव तुमचा आत्मा वाचवतो. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, त्या सगळ्या गोष्टी आत घडतात. ते फक्त तुम्हाला आणि देवाला माहीत आहे. आणि म्हणून तुम्ही जे बाहेरील जे लोक आहे का त्यांच्या समोर तुम्ही साक्ष देता का ख्रिस्ताने कसं मला वाचवलं. आणि म्हणून काय आहे, तिसरी गोष्ट, बाप्तिस्मा हे सुवार्तेचे काय आहे, चित्र आहे. आणि हा जो आहे, जो व्यक्ती तारल्या गेला तो काय आहे, त्याने विश्वास ठेवला का येशू माझ्यासाठी मारण्यात आला, माझ्यासाठी गाळण्यात आला, आणि तो तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, आणि त्याने माझा आत्मा वाचवला आहे. आणि म्हणून ते जे आत घडलं ते या पाण्याद्वारे काय होते, चित्रित केल्या जातं. आणि म्हणून बाप्तिस्मा हे काय आहे, सुवार्तेचं चित्र आहे. चौथं आपण बघू, एक गोष्ट एक लक्षात ठेवा की बाप्तिस्मा फक्त आणि फक्त ज्या व्यक्तीला नवीन जीवन ख्रिस्तापासून मिळालं त्याच व्यक्तीने घेतला पाहिजे. म्हणजे ज्याच्यापाशी नवीन जीवन आहे. मी सांगतो म्हणून नाही का रे तुझ्यापाशी आहे ना, पाहिनं चेक करणं, ते तुमची स्वतःची खात्री असली पाहिजे का देवाने मला नवीन जीवन दिलेलं आहे, देवाने माझ्या पापाची क्षमा केलेली आहे, जुनं ते होऊन गेलं, मी नवीन व्यक्ती घडलेलो आहो, हे आपली स्वतःची साक्ष असली पाहिजे. आपण एक वचन ऐकू, रोमकरास पत्र 6:4. म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ते यासाठी की जसा ख्रिस्त पित्याच्या गौरवामुळे मरण पावल्यामधून उठवला गेला, तसेच आपणही जीवनाच्या नवेपणात चालले पाहिजे. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की जर तुमच्यापाशी नवीन जीवन नाही, नवीन जीवन काय असतं, जर तुम्हाला माहीत नाही नवीन जीवन काय असतं, याचा सोपा अर्थ की तुमच्यापाशी नवीन जीवन नाही. ज्याच्यापाशी नवीन जीवन आहे त्याला माहीत आहे की त्याला काय लाभलेलं आहे, एवढं सोपं आहे. कारण मी तुम्हाला सांगू शकत नाही का नवीन जीवन काय, कारण ते ख्रिस्त देतो. आणि ज्याचं तारण झालं त्याला समजतं का माझ्यापाशी नवीन जीवन आहे. आणि म्हणून त्याच व्यक्तीने काय घेतला पाहिजे, बाप्तिस्मा घेतला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो चुकीच्या गोष्टी काय होतात. पास्टर लोक काय करतात, या इकडे या,
आणि तुम्हाला मी एक प्रार्थना सांगतो, तुम्ही फक्त 1 2 3 माझ्या मागे म्हणा, येशू तू आहे, येशू तू असं केलंय, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि मी हे करतो. आणि जशी आमेन आमेन झालं, लिहा याचं नाव, याचा बाप्तिस्मा आपण करून टाकू. आणि या गोष्टी करतात त्या व्यक्तीमध्ये काहीच पश्चाताप नाही, त्याच्या जीवन कधीच बदललेलं नाही, त्याच्या जीवनात कधीच पवित्र जीवन जगण्याची इच्छा नाही, तो अजूनही पापामध्ये पडलेला आहे. त्याची काहीच इच्छा नाही का मी देवावर प्रेम करावं, ज्या देवाने मला वाचवलं, त्याची काहीच इच्छा देवाचा शब्द शिकण्यामागे. लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एखादं बाळ जन्मलं आहे, तुमची सगळ्यात आधी काय इच्छा असली पाहिजे? तुम्ही जे आई आहात, बरोबर, सगळ्यात आधी तुमचं बाळ काय करतं? जन्मल्याबरोबर रडतं. आणि हे रडलंच पाहिजे, कारण रडणं हे स्वाभाविक आहे, नॅचरल आहे. का रडतं? कारण त्याला भूक आहे, त्याच्यामध्ये जीवन आलेलं आहे, शारीरिक जीवन आहे. आणि आई काय करते? त्याला पाजून त्याची भूक भागवते. तसंच नव्याने जन्म म्हणजे सॅल्वेशन, जसा एखादा व्यक्ती नव्याने जन्म घेतो, जशी बाळाला दुधाची भूक असते, नव्याने जन्मलेल्या व्यक्तीला देवाच्या शब्दाची भूक असते. का मला समजू दे, मला देवाचा शब्द ऐकायचा आहे. म्हणूनच तर ख्रिस्त म्हणतो की कुठलाही मनुष्य अन्नाने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगावा. त्याला त्या गोष्टीविषयी भूक असते. इथे हे लोक 1 2 3 आमेन करून करतात आणि तो व्यक्ती जे बायबल त्याला गिफ्ट दिलं ते आयुष्यभर कधी उघडत सुद्धा नाही. आणि याच्यातून कळतं आपल्याला की या लोकांना बिना तारण्याच्या, बिना नवीन जीवनाच्या काय दिलेलं आहे? यांना बाप्तिस्मा दिलेला आहे, याला फसवल्या गेलेलं आहे. त्याच्यात काहीच बदल नाही, त्यांचं लाईफ तसंच प्लेन चालू आहे. फक्त एका पाण्याच्या टाक्यात ओला करून घरी आंघोळ न करता ह्या टाक्यात तू रविवारी आंघोळ कर आणि त्याला बाहेर काढण्यात येतं आणि त्या व्यक्तीला फसवल्या जातं. खोटी साक्ष, त्याला खोटी आश्वासनं दिल्या जाते का तू ख्रिस्ती झाला. आणि म्हणून ही फार चुकीची डिसिजन आहे. कारण खूप सारे लोक काय करतात, आता एक लक्षात ठेवा, आपल्या भावना ज्या आहेत त्या मनुष्याला फसवतात. आणि आपण स्वतःलाच की अरे बापरे, आता धार्मिक समजा माहोल आहे, पास्टर आहेत, माझ्या बाप्तिस्म्यासाठी परिस्थिती बनलेली आहे आणि आपलं हृदय स्वतःला फसवणारं आहे. आणि हा व्यक्ती त्या प्रेशरमध्ये भावनिक डिसिजन घेतो. सॅल्वेशन भावनिक डिसिजन नव्हे, तर आपल्या डोक्याने, विचाराने की तुला पाहिजे का नाही, तुझ्या पापाची क्षमा तुला होण्याची गरज आहे, तुझी इच्छा आहे का नाही. कोणीच कोणाला लादू शकत नाही. मी तुम्हाला या मुलांविषयी जे साक्ष दिली, इतकं सत्य सांगितल्यावर त्यांनी काय स्वीकारलं? नाही, आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करतो. ही तुझी डिसिजन आहे. मी तुमच्यासाठी जेवण करू शकत नाही, तुमचं अन्न तुम्हाला खाणं आहे. तसंच तुमचा विश्वास तुम्हाला घेणं आहे की तुला पाहिजे का नाही. आणि जेव्हा एखादा व्यक्ती हे घेतो तेव्हाच तो वाचल्या जातो. पण असं नाही झालं तर मग माणूस भावनिक डिसिजन घेतो. आई नाही म्हटलं आहे, बाबा नाही म्हटलं आहे, पास्टरी म्हणत आहे, 18-20 वर्षाचा झालंही आहे, पुढं लग्नही आहे, ख्रिश्चन पोरगी पाहणं आहे, ॲडमिशनही आहे, बायबल कॉलेजही आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहे. बाकीचे समोरचे पास्टरी विचारतील कुठं बाप्तिस्मा झाला. आणि अशा सगळ्या दबावामुळे हा व्यक्ती काय करतो? इमोशनल डिसिजन घेतो आणि याच्यातच हा फसल्या जातो. आणि म्हणून या भावुक क्षणामुळे तो काय करतो? आपल्या पूर्ण लाईफभर याच एका खोट्या आशेवर का माझा तर बाप्तिस्मा झाला आहे ना, आणि याच एका विधीमुळे तो फसल्या जातो. आणि म्हणून चौथा मुद्दा आपला काय आहे तर नवीन जीवन मिळाल्यावरच बाप्तिस्मा घेता येतो. 5वी गोष्ट आपण बघू का बाप्तिस्मा कोण्याच व्यक्तीला ख्रिस्ती बनवत नाही. या जगाची एक लक्षात ठेवा, एक चुकीची समस्या आहे, अरे याला बाप्तिस्मा दिला हा ख्रिस्ती झाला वाटते. बायबल असं कधी सांगत नाही का कुठलाही व्यक्ती बाप्तिस्म्याने ख्रिस्ती होतो. बाप्तिस्माने ख्रिस्ती होत नाही, तर देवाच्या पुत्रावर प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा विश्वासाने तुम्ही त्याला हाक मारता आणि जेव्हा तो तुमचा आत्मा वाचवतो, विश्वासाद्वारेच देवावरच्या पुत्रावर, जो देवाचा पुत्र तुमचा आत्मा वाचवतो, नवीन जीवन देतो, त्याच्यामुळेच तो व्यक्ती ख्रिश्चन खरा होतो. पाण्यातून काढल्याने कुणाच व्यक्ती ख्रिस्ती होत नाही. हे जग काय मानतं काही फरक पडत नाही, देवाला ते अमान्य आहे. एक मी तुम्हाला उदाहरण देतो. जसं तुम्हाला माहीत आहे की माझं सरनेम इंगळे आहे. का इंगळे आहे? कारण माझ्या वडिलाचं सरनेम इंगळे आहे.
माझा जन्म जेव्हा या घरात झाला, माझे वडील इंगळे आहे म्हणून साहजिकचरित्या मी नितीन इंगळे झालो. तसंच जेव्हा देवाच्या पुत्राला आपला आत्मा वाचवण्यासाठी एखादा व्यक्ती हाक मारतो, येशू माझा आत्मा वाचव, मी पापी आहे, तो ख्रिस्त आहे. ख्रिस्त म्हणजे काय? त्याचा अर्थ होते मसीहा, वाचवणारा. आणि जसा एखादा व्यक्ती ख्रिस्ताला हाक मारतो, तो त्याला आत्म्याचा नवीन जन्म देतो, ख्रिस्ताच्या कुटुंबात तो जन्मतो. कारण वचन सांगतं, जितक्यांनी माझ्या नावावर विश्वास ठेवला तितक्यांना देवाने त्याचे मुलं होण्याचा अधिकार दिला. तो आपल्याला सैतानाच्या कुटुंबातून काढून देवाच्या कुटुंबात ठेवतो. एक अक्षरशः आत्मिक जन्म तुमच्या सोबत येतो आणि तो ख्रिस्त आहे म्हणून विश्वासाद्वारे तुम्ही ख्रिस्ती होता. समजलं? कोणीच पाण्यातून काढल्याने ख्रिश्चन होत नसते. दुसरं उदाहरण मी तुम्हाला देतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे उदाहरण लक्षात ठेवा. जसं तुम्हाला माहीत आहे की माझं लग्न झालं आहे, बरोबर? तुम्हाला हे माहीत आहे की मला एक मुलगा आहे. पण आता तुम्ही जर माझ्या बोटाकडे बघाल तर माझ्या हातात काही लग्नाची अंगठी नाही, बरोबर? पण तुम्हाला माहीत आहे की पास्टरचं लग्न झालं आहे. आता ही लग्नाची अंगठी जी असतं, त्याला लग्नाची अंगठी यासाठी म्हणतं की ज्याचं लग्न झालेलं आहे त्यानं घालावी. पण जेव्हा तुम्हाला माहीत आहे आणि दिसत आहे का पास्टरने अंगठी घातलेली नाही, याचा अर्थ हा होत नाही की माझं लग्न झालेलं नाही, बरोबर? माझं लग्न झाल्यानंतर अंगठी घालणं न घालणं ही माझी इच्छा आहे. मी यासाठी घालत नाही कारण मला त्रास होतो, कारण मला माहिती आहे ती अटकल्यावर माझा जीव जातो, बरोबर? खूप त्रास होतो आणि मला जसा हा अनुभव आला म्हणून मी घालत नाही. पण याचा अर्थ हा होत नाही का माझं लग्न झालं नाही, बरोबर? म्हणून तुमचा जर सॅल्वेशन झालं आहे तर याचा फरक पडत नाही का तुमचा बाप्तिस्मा झाला आहे का नाही. पण जो व्यक्ती खऱ्याने तारलेला आहे तो साहजिकच रित्या काय करतो? देवाची आज्ञा पाळतो, बरोबर? म्हणून बाप्तिस्मा म्हणजे कोणाला सॅल्वेशनची काही पुरावा नाही, जशी अंगठी घालणे न घालणे कधीच लग्नाचा पुरावा नाही. आणखी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एखादा युवक, जसा माझाच देतो, कॉलेजमध्ये मला लय शौक होता काय? अंगठी घालायचा. त्या तिकडे जवाहर गेटवर इकडे तिकडे त्या अंगठ्या घेऊन बसतात, बरोबर? म्हटलं अरे या अंगठ्या खूप चांगल्या आहेत, 5 रुपयाची अंगठी, 10 रुपयाची अंगठी, पितळची, कायची, चांद्याची, आणि चांगला दिसावा. आता 18 वर्षाचा मी युवक जर मी अंगठी घालतो, पहिल्या उदाहरणात मी तुम्हाला सांगितलं की लग्न झालेला अंगठी घालत नाही तरी त्याचं लग्न मोडत नाही, ते लग्न झालेलं आहे. हा जो व्यक्ती जो लग्न झालेला नाही तरी अंगठी घालतो आणि जर हा फिरत असलो, लोक याला बघून हे म्हणू शकत नाही याचं लग्न झालं असेल. नाही, तुमचं जर लग्नच झालेलं नाही आणि जर तुम्ही अंगठी घालून आहात, त्याला काहीच किंमत नाही, त्या गोष्टीला काहीच व्हॅल्यू नाही. म्हणून तसंच जर आपल्यापाशी तारण नाही, आपल्यापाशी आपल्या तारणाची साक्ष नाही आणि आपण बाप्तिस्मा घेऊन बसलेलो आहो, याचा अर्थ तुम्ही फसलेले आहात. आणि म्हणून हे फार महत्त्वाची आहे का खोटी खात्री घेऊन, खोटी साक्ष घेऊन, खोटी समजूत घेऊन, खोट्या गोष्टी समजून का हेच माझं सॅल्वेशन आहे, याच्यामुळे अनेक फसलेले आहे. आणि मी एक तुम्हाला सांगतो, याच्यात अधिक कसे फसल्या जातात. काय असतं एक लक्षात ठेवा, या व्यक्तीला बाप्तिस्मा तर दिला गेला, पण त्याच्या मनात त्याला माहीत आहे का माझ्यापाशी नाही आहे, माझ्यापाशी काहीतरी कमी आहे. कारण देवाचा आत्मा त्याला कन्व्हिक्ट करतो देवाच्या वचनाद्वारे. आणि म्हणून हा व्यक्ती काय करतो, सदैव काहीतरी शोधत असतो की नाही काहीतरी असं असेल ना का ज्याच्यामुळे 100% मला समजावं की माझं सॅल्वेशन झालंय. कारण त्याचं झालेलं नसते, त्याला खोटा बाप्तिस्मा दिलेला असतो आणि याच्यामुळेच तो काय करतो, शोधत असतो. कारण याच्या मनात ती शांती नाही, याच्या मनात ती खात्री नाही आणि याच्यामुळे काय करतो, अनेक अशा चुकीच्या शिकवणी. आणि मग तो सांगतो, अरे तुला माहित आहे का मला अन्य भाषा बोलता आल्या का? कारण तो सदैव शोधत आहे की मला अधिक, त्याला खात्रीच नाही. आणि मग अशा चुकीच्या शिकवणीत तो फसतो आणि त्याला सॅल्वेशन समजतो. एखादा व्यक्ती सांगतो, अरे माझ्या स्वप्नात येशू ख्रिस्त आला, अरे मला येशू ख्रिस्ताचा प्रकाश दिसला, अरे मला हे दिसलं, मला ते दिसलं, मला असा चमत्कार दिसला. सांगण्याचं तात्पर्य, कारण याचं तारण नाही आणि याच्यामुळे हा व्यक्ती शोधत राहतो जगात की कधीतरी मला खात्री मिळावी. मी तसं आणखी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जेव्हा एखादं बाळ जन्मतं, त्याच्यापाशी हात, पाय, डोळे, नाक, कान सगळ्या गोष्टी असतं, बरोबर? पूर्ण बाळ जन्मतं. आपण त्याला असं नाही घेत, अरे याचे 2 महिने झाले, याचे हात लावा लागते वाटते आता, 3 महिने झाले, अरे याचे डोळे लावा लागते आता. नाही, तो पूर्णपणे जन्मलेलं एक बाळ असतं. तसंच नव्याने जन्म जो आहे, ख्रिस्त जो देतो, देवाचा आत्मा जो देतो, त्या व्यक्तीला माहीत राहतं मला काय लाभलं, त्याला माहीत राहतं की मला काय सापडलं.
त्याला माहीत राहतं की जगाची शांती नव्हे तर देवाची शांती माझ्यामध्ये आली. आणि म्हणून हा व्यक्ती कधीच दुसरी शिकवणी अजून मला काय असेल का मला खात्री पटावी असा करत नाही, कारण त्याला माहीत आहे की मला काय लाभलं. आणि म्हणून हे लक्षात ठेवा की अशा सगळ्या चुकीमुळे काय करतात लोक फसतात. मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो. मी अमेरिकेला होतो आणि अमेरिकेला असताना मी जेव्हा एका प्रेयर मीटिंगला मला बोलावण्यात आलं आणि एक अशीच लेडीज जिला बाप्तिस्मा म्हणजे सॅल्वेशन वाटायचं आणि देवाने मला तिच्या संग कनेक्ट केलं. आणि जेव्हा मी तिच्या संग बोलत होतो आणि ऑफकोर्स जेव्हाही माझ्या तारणानंतर मी प्रत्येकासोबत जो स्वतःला ख्रिश्चन म्हणतो त्याला विचारतो का तुझी टेस्टिमनी काय आहे, तुझी साक्ष काय आहे, आणि मी स्वतःविषयी त्याला सांगतो की कसं देवाने मला वाचवलं. आणि जेव्हा या लेडीज संग मी जेव्हा बोलत होतो ती लेडीज म्हणाली माझा बाप्तिस्मा झालाय. म्हटलं मग त्यानं काय होते. ती म्हणाली अरे हे जे वचन आहे ते वचन मी तुम्हाला सांगतो. इथे योहान 3:5 मध्ये निकोदमसला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, येशूने त्यास उत्तर दिले मी तुम्हाला खरे खरे सांगतो पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. 6वं वचन देहापासून जन्मलेला देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेला आत्मा आहे. तर इथे जे वचन सांगतं की पाण्यापासून व आत्म्यापासून, तर हे लोक हे समजतात का पाण्यापासून म्हणजे बाप्तिस्मा पाण्यातून निघा लागते ना, आणि त्यांना हे कळत नाही का देव इथं पाण्याचा बाप्तिस्मा नव्हे तर देहाचा जन्म. कारण जसा एखादा बाळ आईच्या पोटात पाण्याने सराउंड केलेला असतो, पाण्यामध्ये तो असतो, डॉक्टर सांगतं का पाणी कमी आहे पाणी जास्त आहे डिलिव्हरी करावं लागते, तो शारीरिक जन्म. कारण खाली ख्रिस्त क्लॅरिफाय किंवा सांगत आहे देहापासून जन्मलेला देह म्हणजे तो पाण्याचा जन्म आणि आत्म्यापासून जन्मलेला हा काय आहे आत्मा म्हणजे आत्म्याचा जन्म. आणि इथे जेव्हा त्या स्त्रीला समजलं, मी तुम्हाला सांगतो आजही मला तिचा चेहरा आठवतो. काय झालं म्हणजे ती 40 वर्षाची असेल, आतापर्यंत जे तिला खोटं सांगण्यात येत होतं, आतापर्यंत ज्या खोट्या गोष्टीमध्ये ती होती, आता जसं एक सत्य सांगणार आला तिला म्हटलं ते सॅल्वेशन नव्हे, तो पाण्याचा जन्म सांगत आहे, तो बाप्तिस्मा नव्हे. आणि मी तुम्हाला सांगतो की तिचा चेहरा जसा खाली पडला, कारण ती घाबरली का मी तर यालाच तिचे शब्द होते मी तर यालाच बाप्तिस्माला सॅल्वेशन समजत होती. म्हटलं नव्हे, तुला तुझ्या पापाची क्षमा होण्याची गरज आहे. ती घाबरून गेली आणि त्याच समय मी तिला समजलं. मी तिला म्हटलं ताई घाबरण्याची काही गरज नाही, मी पण असाच खोट्यामध्ये होतो, मलाही 18 वर्षी बाप्तिस्मा देण्यात आला. ताई तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, तुम्हाला हे समजण्याची गरज आहे, सॅल्वेशनची तुम्हाला गरज आहे. आणि याच समय जर तुम्ही ख्रिस्ताला वाचवाल ख्रिस्ताला हाक माराल तो तुमचा आत्मा वाचू शकतो. आणि तिथेच काय होतं, मनुष्य डिसिजन घेतो, कारण त्याला समजतं का नाही माझं उघड पडून जाईल. आणि माहिती आहे तिने काय म्हटलं, नाही हो माझं सॅल्वेशन झालेलं आहे. आणि मला समजलं का तुम्ही खोट्या बोलत आहात. इथे तुम्हाला डिसिजन घेण्याची गरज होती. इथेच हा खरा निर्णय होता की जेव्हा तुम्हाला सत्य सांगितलं गेलं, तुम्ही खोट्याच्या मागे न लपता तुम्ही अरे हो दादा, अरे मला हे माहीत नाही, मी तर माझ्या पाण्याच्या बाप्तिस्माला सॅल्वेशन समजत होती, मग याचा अर्थ तर माझ्यापाशी नाही आहे, याचा अर्थ मी तर हरवलेली आहे, याचा अर्थ मला तारणाची गरज आहे, अरे मला ख्रिस्त वाचवा, मला क्षमा कर. आणि त्याच व्यक्ती त्याच समय ती वाचल्या गेली असती, पण तिने काय डिसिजन घेतला नाही. तिच्या चेहऱ्याहून आणि तिच्या बोलण्याहून समजतं का तुझ्यापाशी नाही आहे, कुणाला फसवत आहे स्वतःला. एवढंच नव्हे, जसे तुम्ही खोट्याच्या मागे लपता सैतान काय करतो, बाकीचे लोक पाठवतात. आणि त्या समय काय झाले, तिच्या ग्रुपचे अनेक लोक हो ताई तुझं बरोबर आहे, हो बरोबर आहे तुझं, हा. आणि असं करता करता सैतान काय करतो, तो आत्मा घेऊन जातो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे संदेश ऐकत असताना जर तुम्ही खोट्याच्या मागे लपाल आणि अशी वाईट डिसिजन चुकीची घ्याल, आपला आत्मा तुम्ही गमवाल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या तारणाविषयी. माझं 18व्या वर्षी जसं मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी इतक्या का माहीत आहे मला, कारण हे असंच होतं. ही रूढी, असा धर्म हा असाच फॉलो केला जातो. तुम्ही ख्रिश्चन धर्मात तुम्ही जन्म घेता किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये तुम्ही येता, ज्याही कारणामुळे तुम्ही येता, तुमचे कारण तुम्हाला माहीत. पण जर तुम्ही तिथे येऊन बिना सॅल्वेशनचे तुम्ही काय करता, 18व्या वर्षी असा 20व्या वर्षी असा तुम्हाला बाप्तिस्मा दिला जातो
आपल्यापाशी सॅल्वेशनची टेस्टिमनी नाही, आपल्यापाशी आपल्या आत्म्याची काही गवाही नाही, आपल्याला या गोष्टीची खात्री नाही की मी मरेन स्वर्गात जाईल, कारण आपल्या पापाची क्षमा झालेली नाही. आणि तसाच मी सुद्धा होतो. आणि जेव्हा हे सगळं माझ्यासोबत झालं, मला माहीत आहे का हे काय केलं जातं, ट्रेनिंग दिल्या जातं, हां हे प्रार्थना करावं लागते, हे थोडं तुम्हाला सांगावं लागते, तू तर पहिलेच ख्रिस्ती आहे, आता तू पक्का ख्रिस्ती होतं, तुम्हाला बाप्तिस्मा दिल्या जातं, तुम्हाला हात टाकल्या जातं, तुमच्या हाती बायबल दिल्या जातं, तुमच्या फोटो काढल्या जातं, तुम्ही फसले जाता, तुम्हाला असं समजते का हो मी ख्रिस्ती झालो. त्यानंतर तुम्हाला माहीत आहे का तुमचं जीवन काहीच बदललं नाही, तुम्हाला काहीच ओढ नसते देवाच्या वचनाची, देवाचे वचन ऐकण्याची, प्रार्थना करण्याची. आपण आत्मिकरित्या मेलेले आहो, बाप्तिस्म्याच्या आधी आत्मिकरित्या मेलेले आहो आणि त्यानंतरही आत्मिकरित्या मेलेलेच असतो, कारण आपण कधी जिवंत झालेलो नाही. आत्मिकरित्या कधीही ख्रिस्ताने आपल्याला नवीन जीवन दिलेलं नाही. आणि असंच जीवन माझं सुद्धा होतं. वरून ख्रिस्ती, प्रेज द लॉर्ड, आणि चर्चमध्ये जाणं, दान देणं, आणि जोही शो करता येईल का अनेकांना समजावं का मी ख्रिस्ती आहे, बरोबर, या सगळ्या गोष्टी मीही करत होतो. जसं या स्त्रीविषयी मी तुम्हाला सांगितलं, माझा जीवनाचा टर्न कधी झाला मी तुम्हाला सांगतो. एकदा जेव्हा मी अमेरिकेच्या चर्चमध्ये होतो आणि पास्टरचा भाऊ जेव्हा माझ्यासंग बोलत असताना जेव्हा मी त्याला एका व्यक्तीविषयी असं म्हटलं, का रे मी इथं प्रयत्न तरी करत आहे स्वर्गात जायचा, हाच माझा जो रिश्तेदार आहे, हा जो माझा व्यक्ती आहे, हा तर प्रयत्नही करत नाही राजा, हा तेवढंही करत नाही, मी कमीत कमी करत तर आहे. माहीत आहे का, ज्याच्यापाशी सत्य आहे तो व्यक्ती तिथेच आपल्याला थांबवतो. त्या पास्टरच्या भावाने मला म्हटलं, नितीन आपण स्वर्गात जाण्यासाठी प्रयत्न करत नाही. म्हटलं प्रयत्न करत नाही, वा म्हणजे लयच झालं, आपण प्रयत्नही करू नये. तो म्हणे नाही, प्रयत्नाने कोणीच व्यक्ती स्वर्गात जात नाही, प्रयत्न म्हणजे तुझ्या कार्यावर तू अवलंबून आहे. आपण देवावरील विश्वासाद्वारे, कारण हे देवापासूनची भेट आहे. जेव्हा तुला कळतं का तू पापी आहे, मरेल आणि नरकात जाशील, त्या ख्रिस्ताला तू हाक मार का येशू माझा आत्मा वाचव, कारण हे देवापासूनची गिफ्ट आहे, भेट आहे, तू विश्वासाने स्वीकार. आणि मी विचारात पडलो, हे असं आहे, मग मी आयुष्यभर काय करत होतो, हे तर मी कधीच केलं नाही. मला तर वाटलं बाप्तिस्मा घेतल्याने, ख्रिश्चन धर्मात असल्याने, येशू येशू केल्याने, चांगलं वागण्याने, पापापासून दूर पळण्याने आणि ह्या सगळ्या गोष्टीने, आणि येशू ख्रिस्त आणि मी, आम्ही दोघांमुळे, आणि अशा सगळ्या गोष्टीवर मी अवलंबून होतो. पण ती जी गोष्ट होती माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होतं, कारण त्या व्यक्तीने मला सांगितलं का तू कार्य करत आहे, तू मरशील आणि नरकात जाशील. आणि तेव्हा कुठं देवाचा आत्मा माझ्या मनात कार्य करणं चालू केलं की तुझं कसं, तुझं काय होईल. आणि त्या दिवसापासून काय करण्यात आलं की अरे सत्य काय आहे, सत्य समजणं आवश्यक आहे. मी तर माझ्या बाप्तिस्म्यालाच तारण समजत होतो. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा त्या चर्चमध्ये होतो आणि जेव्हा जे नव्याने जन्मलेले लोक, ख्रिस्ती झालेले लोक मला विचारायचे, त्यांचा प्रश्न काय होता की तुम्ही कधी ख्रिस्ती झाले, आणि मी आंधळा त्यांना, मी तर जन्मापासूनच ख्रिस्ती आहो म्हणजे. आणि त्याही लोकांना की काय बोलत आहे, बरोबर. आणि याच्यामुळे या चुकीच्या शिकवणी, चुकीचे मान्यता, चुकीच्या गोष्टीमुळे मनुष्य फसतो. पण देवाला धन्यवाद का देवाने मला अशा चर्चमध्ये, अशा लोकांमध्ये नेलं जिथे जेव्हा माझं खोटं बाहेर आलं तिथं सत्य सांगणारे, मला करेक्ट करणारे लोक होते. आणि त्याचमुळे मला माझी हरवलेली कंडिशन समजली. त्याचमुळे मला समजलं का माझ्यापाशी धर्म आहे, मी चर्चमध्ये आहे, पण माझ्यापाशी ख्रिस्त नाही. आणि जेव्हा मला कळलं का मी तो पापी आहे आणि मरेल आणि नरकात जाईल, आणि जशी मी ख्रिस्ताला हाक मारली, येशू माझा आत्मा वाचव, मी पापी आहे, माझा आत्मा वाचव, मी विश्वास ठेवतो परमेश्वरा तू देवाचा पुत्र आहे, आणि मस्सारखा पापी परमेश्वरा नरकात चालला जाईल, पण तू माझ्या पापाची शिक्षा स्वतःवर घेतली, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर. त्याच समय स्वर्गातील देवाने 20 सप्टेंबर 2020 दुपारच्या 4:15 वाजता स्वर्गातून त्या देवाने मला पकडलं, त्याने मला नरकातून बाहेर काढलं, त्याने माझा आत्मा वाचवला, नवीन जीवन त्याने मला दिलं, माझ्या पापाची क्षमा झाली याची खात्री त्याने मला दिली, नवीन जीवन त्यांना दिलं, जे स्वर्गातील शांती माझ्यामध्ये आली. हा पापी नव्याने जन्मला. आणि जेव्हा जीवनाचं सत्य मला कळलं, ख्रिस्तामध्ये नवीन बाळ मी झालो, आत्म्याचा जन्म मला भेटला, आत्ता तेव्हा कुठं मला की आत्ता मला सगळ्या गोष्टी करेक्ट करायच्या आहे.
माझा जो जुना बाप्तिस्मा तो फक्त मला टाक्यातून ओलं करण्यात आलं, आणि जेव्हा नवीन जीवन भेटलं, पहिले पास्टरला विचारलं, पास्टर माझा बाप्तिस्मा करा, मी नव्याने जन्मलो आहे. कारण त्या व्यक्तीला सगळं सत्य समजतं. म्हणून एक लक्षात ठेवा, देवाने जे माझ्यावर दया दाखवली, त्या स्त्रीविषयी मी तुम्हाला उदाहरण दिलं, तिलाही तीच देवाने दया दाखवली, तिला मी सत्य सांगितलं, पण ते आपल्या खोट्या मागे लपली. यासाठी का मनुष्य सदैव अंधार निवडतो. त्याची इच्छा नाही का नाही मी असं प्रगट व्हावं किंवा माझं खोटं बाहेर यावं. आणि जेव्हा तुम्ही या गोष्टी अंधाराला निवडता, आपण देवापासून आणि सत्यापासून दूर जातो आणि आपण अंधकार आणि खोटं निवडतो. पण जेव्हा देवाने मला संधी दिली, देवाला धन्यवाद का त्याने माझं मन प्रोटेक्ट केलं, आणि एक दिवस मला जे सत्य त्याने दाखवलं, माझा आत्मा वाचवला. त्या दिवशी माझं सॅल्वेशन झालं. त्याच्या काही एका महिन्याने माझा बॅप्टिझम झाला. कारण तारणानंतर देवाची इच्छा जी आहे ती पूर्ण केली. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःपाशी चेक करा की तुमचं जीवन काय आहे. बाप्तिस्मा कुणालाच वाचवत नाही. जो क्रूसावर चोर मरत होता, जसा त्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवला, आणि तसंच येशू ख्रिस्ताने काय म्हटलं, जा खाली जाऊन बाप्तिस्मा घे म्हटलं का? त्याने म्हटलं, तू आज माझ्यासोबत स्वर्गात असशील. का? फक्त आणि फक्त विश्वासाद्वारे, फक्त आणि फक्त ख्रिस्तावरच्या विश्वासाद्वारे कुठलाही व्यक्ती वाचू शकतो. म्हणून तुम्ही जे संदेश ऐकणारे, वचन ऐकणारे, तुम्ही आपलं जीवन तपासा की आपण काय करत आहोत. कारण प्रत्येकाला ती संधी मिळणार नाही. म्हणून एकच जीवन आहे, एकच संधी आहे आपल्या चुका सुधारणे. मी 38 वर्ष अंधारात होतो, पण आयुष्यभर अंधारात राहून नरकात गेल्यापेक्षा आपल्या चुकीच्या शिकवणी याच्यातून बाहेर निघणे आणि जे ख्रिस्ताचं सत्य स्वीकारणे की आपला आत्मा अनंताच्या स्वर्गात जावं, हे त्यापेक्षा लाख पटीनं बरं. पण निर्णय हा तुमचा आहे का आपल्याला चुकीच्या मागे लपणं आहे का हे जीवनाचं सत्य जे सांगण्यात आलं. कारण मी तुम्हाला सांगतो, बाप्तिस्म्याविषयी इतक्या चुकीच्या गोष्टी लोकांना शिकवल्या जातात, इतक्या गोष्टी लोकांना शिकवल्या जातात. बाप्तिस्मा कोण्याच व्यक्तीला वाचू शकत नाही. बाप्तिस्मा कोणाला स्वर्गात टाकू शकत नाही. बाप्तिस्मा कोणालाच ख्रिश्चन बनवत नाही. बाप्तिस्मा फक्त आणि फक्त जो व्यक्ती तारलेला आहे, त्याने देवाची आज्ञा पाळण्यासाठी जे ख्रिस्ताने त्याच्या हृदयात, त्याच्या आत्म्यात कार्य केलं, ती अनेकांसाठी साक्ष असावी का कसा देवाने माझा आत्मा वाचवला, की अनेकांना ते कळावं. याचं फक्त एक चित्र आहे. निर्णय तुमच्या हाती आहे. आपण आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. देवाचं वचन, देवाचं सत्य तुमच्या संग बोललं आहे. देवाचा संदेश हा देवाने तुमच्यासाठी दिला. तुम्ही स्वतःचे मन तपासा की आपल्यापाशी ते तारणाची साक्ष आहेत का. मला खात्री आहे का की हो, आज या समयी जर मी मरते तर देवापासून, माझ्या हृदयापासून नव्हे तर देवापासून मला खात्री आहे का त्याने माझा आत्मा वाचवला. कारण मी एक दिवस त्याला हाक मारली आणि त्याने माझ्या पापाची क्षमा केली. मला माहीत आहे का जुना व्यक्ती नवीन व्यक्ती काय आहे. मला माहीत आहे की माझं जुनं जीवन काय असते. मला माहीत आहे की नवीन जीवन काय आहे. मला माहीत आहे की पवित्रता ख्रिस्त मला शिकवते. मला माहीत आहे की देवाने कसं माझं जीवन बदललं. आज मी पापाच्या दूर पडतो, आधी मी पापाकडे पडत होते. या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत होतात जे देवाच्या वचनात दिल्या आहे. अशी जर आपली साक्ष नसेल तर आपण रोज एक दिवस काढत आहो की आपली वाट नरकाकडे जात आहे. आपल्यापाशी तारणाची साक्ष नाही, आपल्यापाशी नवीन जीवन नाही, आणि आपण फक्त बाप्तिस्मा सोडा अशा कुठल्याही गोष्टीवर जर तुम्ही अवलंबून आहात की नाही, कदाचित याच्यामुळे माझ्यापाशी सॅल्वेशन असेल किंवा याच्यामुळे, आणि अशा याच्यात जर तुम्ही फसले आहात, हा संदेश तुमच्यासाठी आहे. या समयी तुम्ही ख्रिस्ताला हाक मारू शकता जेव्हा तुम्हाला कळवेल की तुम्ही हरवलेले आहात. जेव्हा तुम्हाला कळेल का तुमचे हे सगळे पत्त्याचे घरं, जे खोटे घर होते, ते आजच्या सत्यामुळे आणि वचनामुळे पडलेले आहेत. आणि जेव्हा तुम्हाला तुमची हरवलेली दिशा आणि दशा दिसली असेल, तुमच्यासाठी ख्रिस्त उभा आहे. जसे तुम्ही त्याला हाक मारता, कारण तो म्हणतोस मी खऱ्यांसाठी नव्हे तर जे हरवलेले आहेत, जे पापी आहेत, त्यांना तारवयास आलो आहो. आणि जसे तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते.
जसे तुम्ही हाक मारता तो तुम्हाला नवीन जीवन देतो आणि तुम्हाला कळेल का तुम्ही वाचले, तुम्हाला कळेल का मला तारण लाभलं, तुम्हाला कळेल का माझ्या पापाची क्षमा झाली, तुम्हाला कळेल का माझ्यापाशी अनंताचं जीवन आहे. ही खात्री जर तुमच्यापाशी नसेल तर किती दिवस तुम्ही अंधारात काढत आहात. प्रत्येक दिवस तुम्हाला माहीत नाही की आजची रात्र मला भेटणार का नाही. प्रत्येक रात्र तुम्हाला माहीत नाही की उद्याची सकाळ माझ्याजवळ आहे का नाही. कारण एकदा मरण हे लिहून ठेवलं आहे, हे कधी आहे हे तुम्हाला माहीत नाही. पण त्याच्या आधी, ते होण्याच्या आधी सत्य समजणे, सत्य स्वीकारणे आणि देवाबरोबर आपलं नातं बरोबर करणे, ही संधी हे वचन ऐकणाऱ्या, संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. पण ते संधी स्वीकारता की आपल्या खोट्या मागे तुम्ही लपता, हा निर्णय फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही कधीही हे कंप्लेंट करू शकणार नाही का देवाने मला सत्य दाखवलं नाही. तुम्ही जेही निर्णय घेता, देव तुमचा निर्णय रिस्पेक्ट करतो. तुम्ही त्याला हाक मारता की येशू माझी क्षमा कर, त्याच समय तो तुम्हाला हाक मारतो. तुम्ही म्हणता की हे माझ्यासाठी नाही आहे, मी ज्या गोष्टीवर अवलंबून आहे तेच मी करेल. तुम्हाला जे पाहिजे तेच ख्रिस्त तुम्हाला देईल. तुमची तारणाची साक्ष तुमच्याजवळ आहे का? प्रश्न हा नाही का तुमचा बाप्तिस्मा झाला आहे का नाही, त्याने काहीच फरक पडत नाही. प्रश्न हा आहे का तुमच्यापाशी ख्रिस्तापासून खात्री आहे का नाही, का त्याने माझा आत्मा वाचवला, नवीन जीवन माझ्याजवळ आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जर नसेल तर वेळ जाऊ देऊ नका, कारण आपलं जीवन पाण्यावरील वाफेसारखं आहे, जे थोड्या काळ राहतं आणि निघून जातं. म्हणून चुका सुधारण्यासाठी अनेक संधी तुम्हाला मिळणार नाही. म्हणून आजचा संदेश, आजचे वचन तुमच्यासाठी आहे. किती दिवस आपण स्वतःला फसवू, हा निर्णय तुमचा आहे. पण सत्य स्वीकारणं आणि त्याच्यावर चालणं हाही निर्णय तुमचाच आहे. आणि तुम्ही योग्य निर्णय घ्याल. देवाची जी इच्छा आहे, देवाने आपला पुत्र कशासाठी दिला, यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. सार्वकालिक जीवन जर पाहिजे असेल तर सत्य स्वीकारल्याने होईल. सार्वकालिक जीवन नाही पाहिजे असेल तर तुम्ही जसे आहात तसेच राहू शकता. हा निर्णय तुमचा आहे. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो. होय परमेश्वरा, धन्यवाद मानतो प्रभू आजच्या वचनासाठी, आजच्या सत्यासाठी. होय प्रभू, पहिल्यांदा मी तुझे धन्यवाद देतो की माझसारखा पापी याच अंधारात होता परमेश्वरा, याच खोट्या शिकवणीत होता, खोट्या चर्चेसमध्ये होता, खोट्या पास्टरांमध्ये होता, खोट्या लोकांमध्ये होता परमेश्वरा. मी विचार करू शकत नाही परमेश्वरा, मी, माझी बायको, माझा मुलगा हे नरकात तळपताना परमेश्वरा आम्ही निघालो असतो परमेश्वरा, कारण आमच्यापाशी सत्य नव्हतं. पण प्रभू माझ्या राजा, तू आम्हाला असे लोक दाखवले परमेश्वरा ज्याला सत्य माहीत आहे आणि ज्याने परमेश्वरा आमच्या चुका सुधारल्या, आम्हाला आमच्याविषयी, आमच्या पापाविषयी सांगितलं. ओय प्रभू, हे किती मोठी गोष्ट आहे परमेश्वरा की शाश्वती असणे का माझं कुटुंब माझ्यासोबत स्वर्गात राहील. प्रार्थना करतो, हे वचन ऐकणाऱ्या, संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो माझ्या राजा. होय प्रभू माझ्या राजा, तुझं सत्य त्यांना समजू दे, कळू दे परमेश्वरा, आणि सगळ्या चुकीच्या आणि सगळ्या वाईटाच्या या सगळ्या शिकवणीतून बाहेर काढ आणि या वचनाद्वारे त्यांना सत्य तू कळू दे की अनेक आत्मे वाचवल्या जातील. होय प्रभू, त्यांना कळू दे परमेश्वरा की बाप्तिस्मा कोणालाच ख्रिश्चन करत नाही, बाप्तिस्मा कोणालाच वाचू शकत नाही, बाप्तिस्मा तारण नाही परमेश्वरा, तर तुझ्यावरील विश्वासाने परमेश्वरा अनेकांचे आत्मे वाचू शकतात. धन्यवाद मानतो. पुन्हा एकदा इथे जुळलेल्या ह्या वचन ऐकणाऱ्या, या संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या हाती सोपवितो येशू. तुझ्या दयेसाठी, कृपेसाठी धन्यवाद देतो, आजच्या संदेशासाठी, आणि जेही परमेश्वरा तू समज दिली, वचन दिलं, धैर्य दिलं, बुद्धी दिली आणि शब्द दिले, या सगळ्या गोष्टीसाठी तुझे धन्यवाद मानतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड.